तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तहसील अंतर्गत येणाऱ्या आरेगाव या गावातील शहीद नागेश केशव राक्षे हे एका वर्षापूर्वी त्रिपुरा या ठिकाणी BSF मध्ये कार्यरत होते। ऑन ड्युटी असताना त्यांना गोळी लागून ते शहीद झाले होते। त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांच्या मूळ गावी त्यावेळी बरीच लोक जमा झाली होती। यावेळी काही राजकारणी लोकांनी गावामध्ये शहीद जवान नागेश राक्षे यांचे स्मारक बांधण्याचे आश्वासन दिले होते। तसेच यांच्या नावाची गावाला कमान लावून देऊ असे बरेच आश्वासन दिले, परंतु एकही पूर्ण केले नसल्याचा आरोप शहीद जवानांच्या परिवाराने केला आहे। या परिवाराला शासनाकडून फक्त तुटपुंजी मदत मिळाली। नागेशच्या स्मारकासाठी जागा द्या हा मुद्दा वडील केशव राक्षे यांनी लावून धरला होता। त्याचाच राग मनात धरून गावातील काही लोकांनी केशव राक्षे याच्या घरी जाऊन त्यांना पार्टीसाठी बाहेर घेऊन जातो असे त्यांच्या परिवाराला सांगून त्यांची हत्या केल्याचा आरोप शहीद जवानाच्या परिवाराने केला आहे। या प्रकरणी योग्य चौकशी करून न्याय देण्याची मागणी राक्षे परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठीसाठी प्रमोद मिश्रा, मेहकर। नागेश केशव राक्षे माझा मुलगा शहीद झालेला आहे। त्याच्या मारकसाठी जागा मागत होतो, तर जागा काही मिळाली नाही। माझ्या मालकाला घरातून नेलं आणि या लोकांना मिरटायनेला गावातल्या लोकांना पार्टी म्हणत असे जेवायला चला। मी विचारलं की कशासाठी पार्टी, ते म्हणत होते तुला काही सांगू शकत नाही। दुसऱ्या गावाचं नाव सांगलं आणि शेजारच्या शेतामध्ये आमच्या शेताच्या बाजूला शेत आहे तिथं पार्टी केली। आणि इतर माणसाजवळ फोन केला की केशव राक्षे तुमच्या शेताच्या बाजूला पडलेले, त्यांना घेऊन या। तर त्यांना आम्हाला काही फोन करून सांगितलं नाही। दुसऱ्या माणसाजवळ सांगून आम्हाला तिथं बोलवून घेतलं। 4 वाजेपासून घटना घडलेली होती। 8 वाजता रात्री कळवलं ना आम्हाला सांगितलं बी नाही। त्यांच्या सोबत घात झालेला आहे, कारण की घरात माणूस चांगले बोलत चालत गेला, जेवला सुद्धा नाही माझ्या सोबत। ते म्हणत होते की मी पार्टीत चाललोय, मला आमंत्रण 8 दिवस पहिले आलेलं आहे। तर मग आम्हाला जायचं होतं कुकालं शेलगाव काकडे, काहीच केलं नाही आम्हाला। आता त्याला 2 महिने 3रा महिना चालू होते, आता 16 तारीख। नमस्कार, माझे नाव मोनिका राक्षे, मी शहीद जवान नागेश राक्षे यांची बहीण। आज दिनांक 24/4/2025 रोजी आमच्या भाऊला शहीद होऊन 1 वर्ष कंप्लीट झाले असून त्यांचे स्मारक अजूनही बांधण्यात आले नाही। याचे कारण काय आणि ते स्मारकासाठी जागेला मंजुरी देत नसले असून आमच्या वडिलांचा या जागेसाठी घात घेण्यात आला। आज 2 वर्ष उलटून गेले तरीही सरकार 2 महिने उलटून गेले तरीही सरकारकडून आम्हाला काहीच मदत मिळाली नाही। घात कोणी केला तुम्हाला असं वाटतं? घात आमच्या गावातल्या लोकांकडून झाला असं आमचं म्हणणं आहे। घरामध्ये 2 जण आले, ते त्यांना बोलले की आम्ही यांना पार्टीला नेत आहे, बाहेर गावी जात आहे, परंतु त्यांनी आमच्या शेतामध्ये नेऊन आमच्या काकांना काय खाऊ घातले त्याचे काही आम्ही सांगू शकत नाही। शेताच्या बाजूला काय म्हटले? पोलिसांनी चौकशी केली नाही? पोलिसांनी सुद्धा चौकशी केली नाही। आमच्या वडिलांना इकडे आत्मदहन देत नाही, अग्निदहन देत नाही, त्याच टायमाला ते सुटून सुद्धा आले। शासनाकडे काय अपेक्षा आहे तुमची? शासनाकडे आमची अपेक्षा इतकी आहे की आमच्या भाऊचे स्मारक उभे करण्यात यावे आणि आमच्या वडिलांना न्याय मिळावा।